जिले में किसान विभिन्न प्रकार के कीटनाशकों का उपयोग करते हैं और इससे अक्सर आकस्मिक विषाक्तता और स्वास्थ्य पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है। इसी पृष्ठभूमि में हिंगनघाट उप विभागीय प्रशिक्षण का आयोजन कृषि औषधि एवं उर्वरक विक्रेताओं के लिए सुरक्षित छिड़काव, विषाक्तता के लक्षण, उपचारात्मक उपाय और किसानों को जागरूक करने के लिए किया गया। इस कार्यशाला का उद्घाटन उप विभागीय अधिकारी आकांश अवतारे ने किया। मुख्य मार्गदर्शक विनायक हेगाना थे। कृषि आयुक्तालय, कृषि विभाग वर्धा, क्रॉप लाइफ इंडिया और शिवार फाउंडेशन के सहयोग से और जिला कलेक्टर कार्यालय के मार्गदर्शन में जिले में पहली बार यह कार्यशाला आयोजित की गई। इस कार्यशाला के मुख्य प्रशिक्षक विनायक हेगाना, कृषि विशेषज्ञ मार्गदर्शक किया। नितिन कटकमवार का विशेष मार्गदर्शन प्राप्त हुआ। कार्यक्रम का आयोजन वृंदावन कृषि फार्म शालगढ़ी में किया था। यह कार्यशाला हिंगनघाट के उप विभागीय अधिकारी आकाश अवतारे, जिला कृषि अधिकारी डॉक्टर नलिनी भोयर, उप विभागीय कृषि अधिकारी स्वप्निल तोड़ने, महासचिव देवेंद्र चंद्रा, कृषि अधिकारी गुणवत्ता नियंत्रण SS भगत, डॉक्टर सुरेंद्र कुमार, तालुका कृषि अधिकारी सचिन सुतार, हर्षदा खेकरे, कृषि अधिकारी गजेंद्र पुजदेकर के समन्वय से आयोजित की गई। हिंगणघाट उपविभागामध्ये जे काही सगळे उपविभागातले डीलर्स आहेत त्यांचं प्रशिक्षण झालं। त्याच्यामुळं आपल्या उपविभागातल्या ज्या काही पेस्टिसाइड पॉइझनिंग किंवा पेस्टिसाइड फवारणी करताना शेतकऱ्यांमध्ये पॉइझनिंगच्या केसेस कमीत कमी व्हाव्यात, होऊच नाहीत, याच्यासाठी सुधारणा झाली। याच्यासाठी पूर्ण उपविभागातले डीलर्स, असोसिएशन, अधिकारी सगळे उपस्थित होते आणि मी यामार्फत शेतकऱ्यांना पण आव्हान करतो की कीटकनाशक फवारणी करताना PP किट वापरावं, हँड ग्लोव्ज, मास्क आणि कमीत कमी गॉगल हा कंपल्सरी वापरावा आणि कुणाच्याही सल्ल्याशिवाय खतं, बियाणं, औषधं खरेदी करू नका आणि निविष्ठाधारक आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही शेती करा असं मी आव्हान करतो। आज आमच्या शेतामध्ये फर्टिलायझर वापरताना किंवा कीटकनाशक वापरताना शेतकऱ्यांनी घेण्याची काळजी या विषयावर एक कार्यशाळा झाली। त्यामध्ये आपल्या हिंगणघाट आणि समुद्रपूर तहसीलमधले कृषी अधिकारी होते, त्यांचं मार्गदर्शन लाभलं। विशिष्ट अतिथी म्हणून विनायक सर होते, त्यांनीसुद्धा सगळ्या लोकांना त्याची माहिती दिली आणि माझ्या मते मला असं वाटते की प्रोटेक्शन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हणतो आपण, की आज ही म्हणजे काळजी घेऊन फवारणी करणे ही काळाची गरज आहे। आपल्या आरोग्याला सांभाळून ती गोष्ट करणे गरजेचं आहे। त्याचं फार चांगलं मार्गदर्शन आज झालं। सगळी टीम उपलब्ध होती आणि बरेचसे वितरक, शेतकरी मंडळी या कार्यक्रमाला सहभागी झाले आणि प्रोग्राम हा चांगला होईल पुढे जाऊन सुद्धा आणि हा चांगला उपक्रम आहे असं मी शेतकरी या नात्याने सांगितलं। धन्यवाद।